बंडू काका आले मी. अरे वा. परी अगं हळू. परी या पिशवीत काय बेटा? ते आम्ही गडगड खेळणार होतो ना, म्हणून खेळणे घेतलेत. ठीक आहे, खेळ हा. आणि नीट लक्ष ठेव, जेवून घे आणि काकाकुंना त्रास नको देऊस. काका सांभाळा तुमच्या टेन्शनला. कधीपासून एकदा बंडू काकांकडे जाते असं झालंय तिला. अगं होणारच, हातातली कामं पूर्ण करायला हवेत ना, खूप काम आहेत. काय काम? अगं नाही नाही, काही नाही. सगळी कामं तर मीच करत असते. यांना कसली आली आहेत कामं? उगीच काहीही बोलत असतात हे. अगं नेहा, तू निघ ना, तुला उशीर होत असेल ना. हो हो मी निघते. चल काळजी घे. येते मी. बाय बाळा. बाय आई. ही म्हणजे इथे का बोलवलं मला? आपण ऑफिस मध्ये भेटलो असतो ना. उगाच तुला उलट सुलट यावं लागलं ना. ऍक्च्युली ऑफिस मध्ये बोलण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणून म्हटलं बाहेर भेटूया. आपण रिक्षा करूया, मी तुला वाटेत सांगतो. रिक्षा रिक्षा. तुम्ही माझा पाठलाग करताय ना, खरं सांगा. नाही नाही साहेब, पाठलाग पेटला काय नाही. नशीब जोरात असेल ना तर अशा भीती होतच राहतात. बसा बसा. चला चला बसा चला बसा बसा बसा. साहेब हा, एक विचार का? मी नाही म्हटलं तर नाही विचारणार. नाहीतरी मी काय विचारणारच की साहेब. मी काय म्हणतो, माझ्या रिक्षातनं उतरला बघा. हा, आता एकदम लांब लचक गाडी होती बघा. तुम्ही बघितलं का मला? म्हणून तर मी विचारतोय तुम्हाला. ताई हो, काय गाडी होती हो. फाटक गाडी होती ती. लांब लचक गाडी होती बघा ती. भारी गाडी होती ती. काय सांगू म्हणजे काय सांगू आता मी तुला. काल मी तुला सोडलं, त्यानंतर मी रिक्षात बसलो. बसल्या बसल्या मला समीर सरांचा फोन आला. यश कुठे आहेस? आपलं एक महत्वाचं काम करायचं होतं, तू विसरलास मला आठवण करून द्यायला. असं कसं राहिलं? आत्ता केलं पाहिजे, आत्ता भेट मला. मला असं झालं, तुम्हाला पावभाजी खाताना नाही आठवलं का ते काम? म्हणजे मला ना खरं सांगू तर कंटाळा आलाय. हे दिवस रात्र मला असं काम करायला सांगतात. काही कधी वाटतं ही नोकरी सोडून द्यावी, बाद झाला आता. नाही नाही, नोकरी नको सोडूस. पण काय रे, सगळं ओके ना? का त्या हेलिकॉप्टर सारखं? नाही नाही साहेब अहो, तुमच्या बॉसला सांगून एकदा हेलिकॉप्टर चालवायला द्या तुम्हाला. काय हेलिकॉप्टर चालवायला द्या म्हटलं. हेलिकॉप्टर आहे ते, हेलिकॉप्टर. हो दादा, हेलिकॉप्टर आहे म्हणजे रिक्षा आहे का? कसं चालवणार तुम्ही ते? असं दे की साहेब, त्याला काय तेव्हा. लय मोठ्या मोठ्या गाड्या चालवल्या तुम्ही. बघा, टेम्पो चालवलं, ट्रक चालवलंय, एसटी चालवल्या गावाकडची. लय 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 चालवलंय. आणि हेलिकॉप्टर म्हणजे कायच नाही हो. हेलिकॉप्टर वर न उडतं ना, आणि वर अजिबात ट्रॅफिक नसते. आणि ट्रॅफिक मध्ये चालवण्यापेक्षा वर चालवलं काय वाटत. हो सांग. सॉरी, पैसे किती? अहो साहेब, माझ्याकडे कालचे होते ना पैसे माझ्याकडे तुमचे. कालचे काल, आजचे आज. बरं हे घ्या. आता तरी सांग काय. ऑफिस पण आलं जवळ.
ऍक्च्युली नाही नाही, मी रिक्षात सांगणार होतो, पण तो रिक्षावाला एवढं बडबड करत होता की मला काय बोलताच नाही आलं. एक मिनिट. हे का? घे तर. हे बघ, आणि पटकन रिॲक्ट नको होस. मी आधी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे, मग बोलू आपण. ओके? एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझ्याकडे ऍक्च्युली माझ्या लग्नासाठी काही पैसे साठवत होतो मी, तेच आहेत. सी, इतक्यात मी काही लग्न करणार नाही, अजून तर मुलीचाच पत्ता नाहीये. सो मला असं वाटलं की माझ्याकडे नुसतेच पडून राहणार त्यापेक्षा तुला आता ह्याची जास्त गरज आहे. तुला थोडी मदत होईल नेहा, आणि तुझ्याकडे पैसे आल्यावर दे ना मला परत. हवं तर व्याजा सकट दे. आय एम ओके. काय बघतेस? माझं काही चुकलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय डिडंट मीन टू ऑफेंड यू. नाही नाही, तुझं काही चुकलं नाहीये. आतापर्यंत सगळे एकटीने सावरायची सांभाळायची सवय झालीये मला. असं कोणीतरी हक्कानी काहीच केलेलं नाहीये रे माझ्यासाठी. परीच्या वेळेला माझं बाळणपण, तिचं आजारपण, देणेकऱ्यांना तोंड देणं, हे सगळं मी एकटीच फेस करत आली. तसे काका काकू असतात नेहमी, पण त्यांची वय झाली आता, त्यांनाही नाही झेपत रे हे सगळं. आपल्या शादी ना बिथरून जायला व्हायचं रे, खूप खूप घाबरायचे. पण आता सगळं सवयीचं झालं. कुणीतरी आपल्याला मदत करू शकतो हा विचार मनात येणं पण विसरून गेले होते मी. तुझ्या बोलण्याने खूप बरं वाटलं मला. पण मला खरंच हे पैसे नको यश, हे तू ठेव. तू हे पैसे तुझ्या लग्नासाठी ठेवलेत ना, मग तुझ्या आयुष्यात जी कोण येईल ना तिचा हक्क या पैशाने. तिची काही स्वप्न असतीलच ना, तिच्या आनंदाचा विचार तू केला पाहिजे यश. खरंय, आयुष्यात जी आहे तिचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे अख्खा माझ्या आयुष्यात परी आहे ना, तिच्या आनंदाचा विचार मला केलाच पाहिजे. आता तरी घेशील पैसे? तू परीसाठी एवढा विचार करतोय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे घे, उगाच आपल्या मैत्रीमध्ये पैसे आणू नकोस प्लीज. ठेव, चल, आणि उशीर होतो. अरे काय, चल ना, उशीर होतोय. मी मैत्रीत पैसे नको म्हणून सांगितलं, सोबत नको म्हणून नाही. चल. पण काय रे, या एवढ्या पैशानी बायकोसाठी काय गिफ्ट घेणार आहेस? तूच सांग. म्हणजे मुलींना काय आवडतं तुला जास्त चांगलं माहिती आहे. तसं प्लॅनिंग करेन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. Yes, come in. या
काय घेतली का डबेवालीनी मदत? नाही. अरे मी म्हणलं होतं तुला, ती घेणारच नाही मदत. जाम स्वाभिमानी आहे रे ती. स्वाभिमानी तर आहेच ती, पण मैत्रीत पैसे नको आणू असं म्हणाल. मैत्री यानी दोस्ती. हे यश, दोस्ती ही तो प्यार होती है. हे यश, कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगे. यानी दोस्ती यानी प्यार. नको बोलत जाऊ रे समीर तिच्याबद्दल असं. यार आपलं लाईफ ना खूप सॉर्टेड आहे, सिरियसली. तिचं तसं नाहीये. त्या लहान मुलीची जबाबदारी आहे तिच्यावर. जॉब करून घर सांभाळत असते ती. त्यात सतत देणेकरी टॉर्चर करतच असतात तिला, आणि सगळं कमी होतं तर एक घराचा नवीन प्रश्न उभा राहिलाय. दिस मस्ट बी ऑल टू डिफिकल्ट फॉर अ डूड. आणि इतके सगळे प्रॉब्लेम असूनही कधी चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही तिच्या. आयुष्यात प्रत्येकाला चांगलं जगण्याचा, आनंदी राहण्याचा हक्क आहे समीर, आणि नेहाला तर आहेच आहे. खरंच खूप चांगली मुलगी आहे यार ती. असं काय बघतोस माझ्याकडे? यश, मी विचार करतोय की आता ह्या क्षणी या सिच्युएशनला मी तुला काय मदत करू मला सांग. फक्त एवढंच कर की त्या घारतोंडेला विचार नेहाच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काय होत आहे. मी लगेच करतो. घारतोंडे ताबडतोब आत या. अजून झालं नाही? मे कमिन सर? या. काय झालं सर? घारतोंडे, नेहा कामतच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काय झालं? हा सर, ते मी वगैरे काही मला सांगू नका. पैसे नेहा कामतच्या अकाउंटलाच ट्रान्सफर व्हायला हवेत, कळलं? मला मागच्या वेळेसारखा गोंधळ नकोय. हो सर, मी अकाउंट डिपार्टमेंटशी बोलून घेतो सर. ज्यांच्याशी बोलायचं ते तुम्ही बोला, मला रिझल्ट हवाय. ओके ओके सर. या तुम्ही. हॅलो मॅडम, मला खूप प्रेशराईज केलं जाते. म्हणजे मला नक्की काय करू काही समजत नाहीये मॅडम. मॅडम मॅडम प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा. गारतोंडे, काय झालंय? मला समजेल अशा भाषेत बोला जरा. मॅडम, त्या नेहा कामतला ऍडव्हान्स सॅलरी द्या म्हणून तुमचा पुतण्या माझ्या मागे लागलाय. तुम्ही सांगता की नका देऊ. मधल्यामध्ये माझी वाट लागली मॅडम. मला नक्की काय करू काही समजत नाही आता. त्यात सरांनी सांगितलंय की काही करून आजच्याच काम झालंच पाहिजे. नेहा कामत, त्या मुलीने बोनसच्या पैशाचा गोळ सगळ्यांसमोर आणून आधीच पंगा घेतलाय माझ्याशी. मग आणि आता तिला ऍडव्हान्स सॅलरी हवी आहे, राईट? ती एवढी मोठी रक्कम. मग मी स्वतःच येऊन देते ना तिला. डोंट वरी, मी येते ऑफिसला आणि बघते काय करायचं ते. हो, तुम्ही या मॅडम. आता हे प्रकरण तुम्हीच हँडल करू शकता. चला झालं. हा, आता हे मी नेऊन देतो. हा बाळा, काका मी देते. बर, जा नीट घेऊन जा. बरी सावकाश जा ग. काकू हे घ्या. झाले का कपडे इस्त्री करून? थांब. हा, हे थँक्यू. काका मिळाले. हो बाळा, दिलेस ना कपडे? हो दिले. पैसे जास्त मिळाले. अरे बर, ओके. बर, हे बघ, मग अशी तू ऐकलं नाहीस माझं. आता हे कपडे मी जोशी काकूंकडे नेऊन देतो. नाही काका, मी देणार. अगं नाही ग बाळा, हे जड आहे तुझ्यासाठी. प्लीज काका, मला नेऊ द्या. बर, नीट सांभाळून जा. हा, जा आणि सावकाश जा. जोशी काकूंच्या घरी द्यायचे आहेत. जोशी काका, जोशी काका, हे घ्या तुमचे कपडे. अरे वा परी, एकदम काम पटापट पूर्ण केलं. थँक्यू. मेन्शन नॉट. परी,
बरी माझी साडी आज संध्याकाळी आणून दे हा घरी. आणि हे बघ सांभाळून आण, खूप महाग आहे ती, 10,000ची आहे. आणशील ना? हो काकू. मी आय कम इन मॅम? या कमेन. मॅम तुम्ही बोलवलं? येस. नेहा कामत तूच ना? हो मॅम. मला असं कळलंय तुला ऍडव्हान्स सॅलरी हवी. हो मॅम, थोडी पैशांची गरज आहे. अर्जंटली थोडे पैसे हवे होते. यश म्हणाला मी बोलून बघतो, सो तोच माझ्या वतीने बोलला. या मुलीची हिंमत खूपच वाढली आहे. यशला डायरेक्ट नावाने हाक मारते. सॅलरी किती आहे तुझी? मॅम माझी सॅलरी नाहीच. ओके, ते महत्वाचं नाहीये. बाई मला सांग, तुझ्या या सॅलरीवर तुला किती रुपये ऍडव्हान्स मिळू शकतो असं वाटतंय तुला? 4-5 लाख. हे कळतंय ना? मग लाज वाटत नाही एवढी मोठी रक्कम ऍडव्हान्स सॅलरी म्हणून कंपनीकडून उकळायला? मागे बोनसचा घोटाळा मोठ्या सरांना दाखवून त्यांना इम्प्रेस काय केलंयस, ही कंपनीच तुझ्या मालकीची झाली असं वाटायला लागलंय की काय तुला? मला असं नाही वाटत आहे. सगळं कळतंय मला. आधी बॉसच्या नजरेत लॉयल बनायचं आणि मग आपला स्वार्थ साधून घ्यायचा. आणि बॉसला अरे तुरे करतेस तू? हा, कोण आहे कोण तुझा? कोण लागतो तुझा तो? सर तुमच्याशी आपुलकीने वागतायत, तुमचे लाड करतायत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा आहे. वोट दिलं की हात धरू नये हा निष्कामात. मॅम तुम्ही असं का बोलताय मॅम? मी असं कधीच वागले नाहीये. खरंच? हो मॅम. मग 50 लाख ऍडव्हान्स सॅलरी कुठल्या हक्काने मागतेस तू? मिस नेहा कामत, तुझी जेवढी पात्रता आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम आहे. आम्ही ही कंपनी प्रॉफिट कमवण्यासाठी काढली आहे, सोशल वर्क करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या एम्प्लॉईज कडून जे काम करून घेतो ना त्याचा योग्य तो मोबदला आम्ही त्यांना देतो. त्यामुळे त्यांनी त्यापेक्षा जास्त आवाजावी अपेक्षा ठेवू नये. सॉरी मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला नव्हतं माहिती मला ऍडव्हान्स सॅलरी म्हणून इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. मॅम मला पैशांची गरज आहे, पण त्यापेक्षा पण जास्त मला माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि मला माझ्या हक्कापलीकडे काही नको मॅम. मला नकोय ऍडव्हान्स सॅलरी. सॉरी. चोरी पकडली गेली म्हटल्यावर तुला तुझा स्वाभिमान आठवणारच. How well I know your types. Get lost.